हॅलो एव्हरीवन, मी आहे चैतन्य दांडगे, एक साधा सुधा ब्लॉगर. आणि आजच्या ब्लॉगमध्ये बघूया की काय होते आजच्या दिवशी. चला सुरू करूया. आज आहे 3 जानेवारी, वर्षाचा 3रा दिवस. आणि 2 दिवसापासून आराम काही झाला नाही, तर आज आराम करावा म्हटलं. आणि पप्पा गेले ड्युटीला, मी उठलो, फ्रेश झालो आणि आता म्हटलं काय करावं. तेवढ्यातच भूक लागली आणि जेवायला काय बनवावं सुचतच नव्हतं. मग अचानक डोक्यामध्ये एक आयडिया आली आणि विचार केला खिचडी बनवून टाकूया, कारण की खिचडी साधी सोपी आहे. मग काय, कुकर उचललं, त्याच्यामध्ये तांदूळ टाकले, पाणी टाकले आणि बनवली खिचडी. अशी झाली. आणि मग जेवण पण करून घेतलं. थोडीफार चांगलीच झाली होती माझ्या मते तरी. आणि जेवण वगैरे केल्यानंतर विचार केला 2-4 दिवसापासून आरामच करणं होईना आणि खूपच बिझी दिवस चालला, तर आज आरामच करू पूर्ण दिवस. आणि मग काय लोल आरामशीर. आणि मग पप्पा येईपर्यंत झोपून राहिलो. मग पप्पा आले आणि मग तेव्हा मी उठलो. मला तर माहीतच नाही, खूप वेळ झोपलो मी. उठलो, फ्रेश वगैरे झालं आणि पप्पाने आणला होता डब्बा. आणि मग काय जेवण वगैरे केलं. जेवणामध्ये होतं काय होतं गड्या, चला बघू काय होतं जेवणामध्ये. डुबुकवड्याची भाजी होती, मला पोळ्या होत्या आणि पप्पाला भाकर होती. पप्पानी ड्युटीहून येता येताच डब्बा आणला होता, त्यांना आतून दिला होता डब्बा. आणि चला आता जेवण वगैरे करू. मित्रांनो, जेवण वगैरे झालं, पण आता पडले आहे भांडे. तर भांड्याचं काय राव, ते पडतात जेवण झालं की. आणि चला आता भांडे घासायचे. इथे घासतो मी भांडे युजली. आणि चला भांडे वगैरे घासल्यानंतर मित्रांनो भांडे वगैरे तर घासले आणि चला आता शेवटी करू आता आराम थोडाफार. मग आराम केल्यावर परत टाईम होऊन जातो जेवण करायचा. तर परत आता डुबुकवड्याची भाजी होती, ती खाल्ली. आणि अचानक डोळे लागत होते, कारण की झोपच झाली नाही माझी जशी पाहिजे तशी. आणि चला मित्रांनो, भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. तो दोस्तों, कल के व्लॉग में आप सब देखेंगे अ डे इन माई लाइफ व्लॉग, तो देखने के लिए जुड़े रहे हमारे चैनल पर.